राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अधिकृत नोंदणी न करता ट्रॅव्हल्सला दुसऱ्या गाडीचे बनावट नंबर प्लेट लावून प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका चालकावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। किरण पांडुरंग भिसे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। याबाबत तुषार सुभाष दराडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे। हा प्रकार ऑगस्ट 2025 पासून सुरू असल्याचं तपासात समोर आलंय। फिर्यादी तुषार दराडे यांची स्वतःची टेम्पो ट्रॅव्हल्स आहे। त्यांच्या माहितीनुसार आरोपी किरण भिसे यांनी ऑगस्ट मध्ये एका पांढऱ्या रंगाची ट्रॅव्हल्स खरेदी केली होती। काही दिवसांनी तो ही ट्रॅव्हल्स घेऊन रवी दर्शन चौक येथे प्रवासी वाहतुकीसाठी जाऊ लागला। त्यावेळी त्याच्या गाडीवर MH14 ME 6797 हा क्रमांक लावलेला दिसला। मात्र 16 ऑक्टोबर ऑगस्ट रोजी दराडे यांना दिघी येथे याच क्रमांकाची एक लाल रंगाची ट्रॅव्हल्स दिसली। एकाच क्रमांकाच्या दोन वेगवेगळ्या रंगाच्या गाड्या दिसल्याने दराडे यांना संशय आला। त्यांनी RTOच्या ॲपवर माहिती घेतली असता दिघी येथील लाल ट्रॅव्हल्सचा क्रमांक खरा असून त्याचे मालक पिंपळे गुरव येथील असल्याचं समजले। म्हणजेच भिसे हा बनावट नंबर वापरत असल्याचं स्पष्ट झालंय। काही काळानंतर किरण भिसे यांनी आपल्या ट्रॅव्हल्सचा नंबर बदलून MH12 YQ 600 असा केला। परिवहन ॲपवरील माहितीनुसार या नवीन क्रमांकांची नोंदणी 4 डिसेंबर 2025 रोजी झाली होती। याचाच अर्थ गाडीची अधिकृत नोंदणी होण्यापूर्वीच भिसे हा दुसऱ्या गाड्याचे बनावट क्रमांक वापरून अवैधरित्या प्रवासी वाहतूक करत होता। दरम्यान शासनाची आणि RTO प्रशासनाची फसवणूक करण्याच्या आदेशाने बनावट नंबर प्लेटचा वापर केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी भिसे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र सलगर करत आहेत।